36 वर्ष वन खात्यात सेवा, त्या काळात देशभर भटकंती, जवळपास 5 लाख किलोमीटरचा प्रवास, 13 भाषांचं ज्ञान, आदिवासी आणि इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती, त्या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्ष जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या, त्या आधारे पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचं लेखन, वन्य जीवनावर आधारित 25 पुस्तकं, एवढं सगळं कार्य एकाच जीवनात करणारे अरण्य ऋषी म्हणजे मारुती चित्तमपल्ली. बुधवार 18 जूनला चित्तमपल्ली यांचं वयाच्या 93व्या वर्षी सोलापूर इथं निधन झालं. वन्यजीव अभ्यासक, एक प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि आपलं संपूर्ण जीवन वनविद्येचा अभ्यास करण्यासाठी घालवणारे संशोधक, अशी मारुती चित्तमपल्ली यांची ओळख. त्यांना नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मूळचे सोलापूरचे असूनही त्यांनी आपलं अख्खं आयुष्य विदर्भातल्या जंगलांमध्ये घालवलं होतं. आपल्या अखेरच्या काळातही त्यांना तिथून परतायचं नव्हतं, पण प्रकृती अस्वस्थतेमुळे ते आपल्या मूळ गावी परतले होते. मारुती चित्तमपल्ली जीवनावर आणि या सगळ्या कार्यावर प्रकाश टाकणारा, तसंच त्यांच्या जीवनातले काही रोचक किस्से सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 12 नोव्हेंबर 1932 ला सोलापुरातल्या एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म झाला. मारुती भुजंगराव चित्तमपल्ली हे त्यांचं पूर्ण नाव. चित्तमपल्ली यांचं वास्तव्य सोलापूरच्या बुधवार पेठेतल्या गुजराती मिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाड्यात होतं. तिथंच आसपास तेलुगू भाषिकांची वस्ती होती. सोबतच मुस्लिम बहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळं त्यांना लहानपणापासूनच मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दू मिश्रित हिंदी भाषा बोलता यायच्या. चित्तमपल्ली यांचे वडील शिक्षणाचं महत्त्व जाणून होते. आपल्या मुलांनी मिलमधले विणकामाचे साचे चालवू नयेत, त्यांनी शिकावं हीच त्यांची इच्छा होती. मारुती चित्तमपल्ली यांच्या वडिलांना वाचनाचा छंद होता, तर त्यांच्या आईला अरण्यवाटांची ओढ होती. आईमुळंच चित्तमपल्ली यांना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं. चित्तमपल्ली यांच्या आईला पशुपक्ष्यांबद्दल प्रचंड माहिती होती. त्या लहानग्या मारुतीला जंगलातल्या कथा सांगायच्या. लहानपणी आईनं सांगितलेली भीमा शिकाराची गोष्ट चित्तमपल्ली यांना आयुष्यभर लक्षात राहिली होती. भीमा नावाचा एक शिकारी आयुष्यभर हरणांची शिकार करत होता, पण जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो हरणासारखा तडफडतच गेला. या गोष्टीचा चित्तमपल्ली यांच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला होता. यामुळं त्यांच्यात निसर्ग आणि प्राण्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण झाली. चंडोल उर्फ माळचिमणी, कोकिळा उर्फ कोयाळ, 7 बहिणी उर्फ बोलांड्या, लावा उर्फ भुरगुंच्या, अशी कितीतरी नावं चित्तमपल्लींना त्यांच्या आईकडून ऐकायला मिळाली होती. हरणाच्या नराला काळवीट म्हणतात, तर लांडग्याच्या मादीला लासी म्हणतात. असा नर मादीतला फरक ते आईकडूनच शिकले. माळढोक या पक्षाचं नावही त्यांनी पहिल्यांदा आईकडूनच ऐकलं होतं. मारुती चित्तमपल्ली यांनी सोलापूरच्या TM पोरे विद्यालयात प्राथमिक आणि नार्थकोट टेक्निकल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तिथून ते इंटरमिजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांना कोइंबतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेजमध्ये वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. 1960 साली त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. मारुती चित्तमपल्ली यांच्या नोकरीची सुरुवात सातारा जिल्ह्यातल्या ढेबेवाडी वनविभागातून झाली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध वनविभागांमध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलं. चित्तमपल्ली हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक होते. या प्रकल्पासह त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. मारुती चित्तमपल्ली यांचं मराठी साहित्यातलं योगदान प्रचंड आहे. जंगलातल्या पक्षी, प्राणी आणि वनस्पतींची कितीतरी नवीन नावं केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदवली गेली. असं म्हणतात की चित्तमपल्ली यांनी मराठीला जवळपास 1 लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिलाय. कावळ्यांच्या वसाहतींसाठी काकागार, बगळ्यांच्या वसाहतीसाठी सारंगागार असे पूरक शब्द त्यांनी मराठी भाषेला दिले. चित्तमपल्ली यांना मराठी सोबतच संस्कृत, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, कन्नड, जर्मन, रशियन, बंगाली, जपानीसह 13हून अधिक भाषा यायच्या. सोबतच जंगलात काम करताना त्यांनी आदिवासी आणि स्थानिक समुदायांकडून त्यांच्या भाषाही शिकल्या होत्या. या भाषेतील शब्दांचा वापर त्यांनी आपल्या साहित्यात केला आहे. मारुती चित्तमपल्ली यांनी प्राणीकोश, पक्षीकोश, वृक्षकोश आणि मत्स्यकोश लिहिला आहे. त्यांनी लिहिलेल्या प्राणीकोशात भारतातल्या 450हून अधिक प्राण्यांची माहिती, फोटो तसंच त्यांची विविध भाषेतील नावं आहेत. याशिवाय यात वाघांचे प्रकार, बिबट्यांची आणि हत्तींची वैशिष्ट्य, वानराची शैली, उंदरांचे 100हून जास्त प्रकार, वटवाघुळाच्या 150हून जास्त प्रजातींची माहिती आहे. चित्तमपल्ली यांनी लिहिलेल्या वृक्षकोशात महाराष्ट्रासह देशातल्या सुमारे 4000 वनस्पतींची नावं, त्यांची वनस्पतीशास्त्रीय मांडणी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची देखील माहिती आहे. यात कडुलिंबाचे 8 प्रकार, बिबा, बहावा, मोह,
साग यांचं महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित रंजक माहिती सुद्धा लिहिली आहे. अनेक वृक्ष पावसाचे संकेत देतात. बहाव पूर्ण फुलला की पाऊस चांगला पडतो. बिब्याच्या झाडाला फुलं लागली तर त्या भागात दुष्काळ पडतो. कोणत्या झाडाखाली पाणी साठा असतो यावरही या त्यांच्या वृक्षकोशात प्रकरण आहे. काटेरी झाडांवर कावळ्यांनी घरटी बांधली तर त्या वर्षी दुष्काळ पडतो. या उलट आंबा, कडुलिंब यांसारख्या वृक्षांवर घरटी बांधली तर पाऊस चांगला पडतो. कावळ्यानं 3 ते 4 अंडी घातली तर उत्तम पाऊस होतो, पण एकच अंड घातलं तर दुष्काळ पडतो, असंही त्यांनी आपल्या पुस्तकात निरीक्षणातून सांगितलंय. मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिलेला मत्स्यकोश खास आहे. कोकणात मत्स्यकोश तयार करताना त्यांनी एकदा कोळ्यांसोबत समुद्रात प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान त्यांनी माशांच्या नावांचे बोलीभाषेतले अनेक शब्द गोळा केले आणि त्यांचा मत्स्यकोशात समावेश केला. चित्तमपल्ली यांच्या मत्स्यकोशात खाऱ्या पाण्यातले 450 तर गोड्या पाण्यातले 250 मासे, त्यांची विविध नावं, वैशिष्ट्य आणि त्यांच्या रंजक माहितीचा समावेश आहे. बहुतेक लोकांना फक्त खाण्यात येणाऱ्या माशांविषयी माहिती असते, पण चित्तमपल्ली यांच्या मत्स्यकोशात सर्व प्रकारच्या माशांविषयी विस्तृत माहिती आहे. मारुती चित्तमपल्ली हे नोकरीच्या निमित्तानं विदर्भात आले होते. पुढे ते कायमचेच विदर्भवासी झाले. विदर्भाइतकी वनश्रीमंती इतर कुठेही नाही असं ते नेहमी म्हणायचे. त्यांनी विदर्भातील सगळी जंगलं पालथी घातली होती. विदर्भातले आदिवासी ज्या बोलीभाषा बोलतात त्यातले कितीतरी शब्द चित्तमपल्ली यांनी मराठी शब्दकोशाला दिले आहेत. यातल्या अनेक शब्दांचे अर्थही कोणालाही माहिती नव्हते. असाच एक शब्द म्हणजे चकवा चांदण. हेच त्यांच्या आत्मकथनाचंही नाव आहे. या नावामागची गोष्ट ही मोठी रंजक आहे. मारुती चित्तमपल्ली हे विदर्भातल्या रानावनात फिरत होते तेव्हा त्यांना एक पारधी भेटला. या पारध्याला त्यांनी डॉक्टर सलीम अली यांच्या पुस्तकातलं घुबडाचं चित्र दाखवलं तेव्हा त्यांना त्या पक्षाचं नाव सांगितलं, चकवा चांदण. चित्तमपल्ली यांना हे नाव प्रचंड आवडलं. घुबडासारख्या अशुभ मानल्या जाणाऱ्या पक्षाचं नाव इतकं सुंदर असू शकतं याचं त्यांना आश्चर्य वाटलं. साहजिकच या नावाबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी त्या पारध्याला विचारलं, चकवा चांदण म्हणजे काय? यावर त्यानं सांगितलं, ह्यो पाखरू रानात सांजेला बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो. मग आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. जेव्हा आभाळात शुक्राची चांदणी दिसते तेव्हा चकवा निघून जातो. मग आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवा चांदण म्हणतात. चित्तमपल्लींना या नावाचा अर्थ फारच आवडला. ते सुद्धा वनविभागाच्या नोकरीत चुकून आले होते, पण इथं चालताना त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली होती. म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मकथनाचं नाव चकवा चांदण असं ठेवलं. मारुती चित्तमपल्ली हे आधी मांसाहारी होते, पण कालांतरानं त्यांनी मांसाहार सोडून शाकाहारी जीवनशैली स्वीकारली. जंगलातल्या प्राण्यांचं जवळून निरीक्षण केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. मी हा निर्णय कोणत्याही बाह्य दबावाखाली न घेता निसर्गाशी असलेल्या आपल्या आत्मीयतेमुळे घेतला असं ते म्हणाले होते. मारुती चित्तमपल्ली यांचा पु ल देशपांडे यांच्यासोबतचाही एक किस्सा आहे. चित्तमपल्ली यांचं लेखन सुरुवातीला फारसं प्रकाशित होत नव्हतं, पण एकदा त्यांची जंगलात पु ल देशपांडे, सुनीताबाई आणि बाबा आमटे यांच्याशी भेट झाली. पुलंनी चित्तमपल्ली यांच्या लेखनाची प्रशंसा केली आणि मौज प्रकाशनाला त्यांचं लेखन प्रकाशित करण्याची शिफारस केली. यामुळं चित्तमपल्ली यांचं साहित्य जगासमोर आलं. पुलंशी ही अचानक झालेली भेट चित्तमपल्ली यांच्या साहित्यिक कारकिर्दीतली महत्त्वाचा टप्पा ठरली. पुढे चित्तमपल्ली यांनी पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, पाखरमाया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आनंददायी बगळे, निळावंती, चैत्र पालवी, केशराचा पाऊस, चकवा चांदण, जंगलाची दुनिया अशी साहित्य संपदा निर्माण केली. मारुती चित्तमपल्ली यांची नोकरीच्या निमित्तानं विदर्भाशी घट्ट नाळ जुळली होती, पण पत्नी आणि मुलीच्या अकाली निधनानंतर त्यांच्या वाट्याला टोकाचा एकाकीपणा आला. तरीही त्यांनी नागपूर सोडलं नाही. शेवटी 5 वर्षांपूर्वी शहरात आधार देणारं कोणीही नसल्यामुळं त्यांनी जड अंतःकरणानं नागपूर सोडलं आणि ते सोलापूरला आले. चित्तमपल्ली यांना 30 एप्रिल 2025 रोजी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. तिथून सोलापुरात परतल्यानंतर त्यांची तब्येत खालावली. अखेर 18 जून 2025ला वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी आपल्या मूळ गावी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या अखेरच्या काळातही निसर्गाविषयी बोलणं थांबवलं नव्हतं असं त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलंय. अशा या अरण्य ऋषीला भावपूर्ण श्रद्धांजली.